नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सहकार विषयातील पहिलं प्रकरण सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणातील पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. कालच्या तासिकेला आपण सहकारी संस्थेचे संघटन हा जो छोटा घटक आहे त्याचा अभ्यास केला. सहकारी संस्थेची संघटन रचना कशी असते ही आपण पाहिली. या संघटन रचनेमध्ये जो अतिशय महत्त्वाचा घटक आहे, सर्वोच्च स्थानी असणारा जो घटक, तो म्हणजे सभासद. तर या सभासद या शब्दाचा अर्थ, सभासदाची व्याख्या आणि सभासदाची पात्रता आजच्या या तासिकेला आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गेल्या वर्षी मी सांगितलंय की सहकारी संस्था ही अनेक व्यक्तींनी मिळून स्थापन केलेली असते. इतर व्यवसाय संघटना ह्या सुद्धा व्यक्तींकडून स्थापन केल्या जातात आणि सहकारी संस्था ही सुद्धा अनेक व्यक्ती मिळून सुरू करतात. ज्यांनी व्यवसाय संघटना सुरू केलेली असते त्यांना आपण सर्वसाधारणपणे त्या व्यवसाय संघटनेचे मालक असं म्हणतो. म्हणजेच सर्वसाधारणपणे ढोबळ मानेने आपण त्यांना सभासद असं म्हणू शकतो. आता बघा, तुमच्या गावामध्ये एखादं क्रीडा मंडळ असेल, एखादं सांस्कृतिक मंडळ असेल, तर तुम्ही जे लोक त्या मंडळामध्ये असता, मंडळामध्ये तुमचे हितसंबंध असतात, तुम्ही त्या मंडळाला वर्गणीच्या स्वरूपामध्ये आर्थिक सहाय्य पुरवलेलं असतं आणि म्हणून तुम्ही म्हणजे ज्याने कोणी त्या मंडळाला आर्थिक सहाय्य वर्गणीच्या स्वरूपामध्ये पुरवलेलं असेल किंवा ज्याने ते सांस्कृतिक मंडळ सुरू केलेलं असेल, अशा लोकांना आपण त्या मंडळाचे, त्या सांस्कृतिक मंडळाचे किंवा त्या क्रीडा मंडळाचे आपण सभासद म्हणतो. तसंच सहकारी संस्था ही ज्याने सुरू केलेली असते, ज्याने स्थापन केलेली असते, अशा लोकांना सभासद असं म्हटलं जातं. कारण ही जी व्यवसाय संस्था आहे, ही व्यवसाय संस्था कोणाला तरी पुढाकार घेऊन सुरू करावी लागते. काही लोक एकत्र येतात आणि संस्था सुरू करतात आणि ज्याने ती संस्था सुरू केलेली असते, हे संस्थेची ज्यावेळी नोंदणी होते, तुम्हाला माहिती आहे सहकारी संस्थेची नोंदणी करावी लागते सहकारी कायद्यानुसार. ही नोंदणी झाल्यानंतर या लोकांना सभासद म्हणून ओळखलं जातं. म्हणजे संस्था स्थापन जे करतात तेच सभासद असतात असं नाही, ते असतातच सभासद, पण संस्था स्थापन झाल्यानंतर सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला संस्थेचं सभासद व्हायचं असेल तर होता येतं. म्हणजे ती सुद्धा व्यक्ती संस्था स्थापन झाल्यानंतर संस्थेमध्ये दाखल झाली तर तिला सुद्धा सभासद असंच समजलं जातं. तर सहकारी संस्था स्थापन केली जाते तेव्हा संस्थेचा जो नोंदणी प्रस्ताव असतो, संस्थेचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं. तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षी आपण अभ्यासलो सहकारी संस्थेची स्थापना हे प्रकरण. त्यामध्ये संस्थेचा जो नोंदणी अर्ज असतो, तो संस्थेचा जो निबंधक असतो त्या निबंधकाकडे नोंदणीसाठी सादर करावा लागतो. मग त्यावेळी जो प्रस्ताव म्हणजे जे डॉक्युमेंट्स दिले जातात त्याला नोंदणी प्रस्ताव म्हणतो आपण. तर या नोंदणी प्रस्तावामध्ये ज्यांची नावं असतात एक यादी जोडावी लागते त्या नोंदणी अर्जासोबत, संभाव्य सभासदांची. ते लोक, त्या व्यक्ती, आणि संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्थेकडे अर्ज करून ज्यांना संस्थेचं सभासदत्व दिलं जातं असे लोक हे
संस्थेचे सभासद म्हणून ओळखले जातात. जसं मगाशी म्हटलं मी, क्रीडा मंडळ, सांस्कृतिक मंडळाला आपण आर्थिक सहाय्य पुरवतो, वर्गणी त्यांची जी काय असेल ती आपण देतो, म्हणजे आपण सभासदत्व घेतो. कामगार संघटना, एखादा कामगार संस्थेचं सभासदत्व स्वीकारतो म्हणजे काय करतो, तर त्या संस्थेला त्यांची जी काय वर्गणी आहे ती वर्गणी तो देत असतो, ती वर्गणी भरतो, रितसर अर्ज करतो, वर्गणी भरतो आणि मग त्याला सभासद म्हणून ओळखलं जातं. तो कामगार त्या संघटनेचा सभासद असतो. तसंच आहे संस्थेकडे अर्ज करणे, संस्थेला भाग भांडवल. आता वर्गणी हा शब्द इथं वापरता येत नाही सहकारी संस्थेच्या बाबतीत. तर भाग भांडवल आपण नंतर अभ्यासणार आहोत, भाग भांडवल म्हणजे काय. तरी भाग भांडवल पुरवतो म्हणजे आर्थिक जे सहाय्य आहे किंवा आर्थिक हितसंबंध जे आहेत ते तो पुरवत असतो. आणि हे भाग भांडवल तो खरेदी करतो आणि तो सभासद होतो. अशी जी व्यक्ती असते जिनं भाग भांडवल खरेदी केलेलं आहे, अशा व्यक्तीला संस्थेचं सभासद असं म्हटलं जातं. तर हा झाला सर्वसाधारणपणे त्याचा अर्थ. सहकारी कायदा जो आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, त्याच्यामध्ये सभासद या शब्दाची व्याख्या कशी केलेली आहे ते आपण बघू. बघा तुमच्या स्क्रीनवरती महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, मसका, याचा अर्थ महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. या कायद्यानुसार, या कायद्यामध्ये केलेली जी व्याख्या आहे ती कशी आहे ती बघा. सभासद म्हणजे सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर सदस्य म्हणून यथोचित दाखल करून घेतलेली व्यक्ती. यात नाममात्र सभासद, सहयोगी सभासद यांचा समावेश होतो. तर मगाशी तुम्हाला मी सांगितलं की सहकारी संस्था ज्याने स्थापन केलेली असते, जे लोक एकत्र येतात आणि संस्था स्थापन करतात, त्या व्यक्ती या संस्थेच्या सभासद म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे या व्याख्येमध्ये सुद्धा बघा, संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सामील झालेल्या व्यक्ती म्हणजे सभासद असं म्हटलेलं आहे. शिवाय संस्थेची नोंदणी झाल्यानंतर, संस्थेची नोंदणी झाली की 50 वर्षे संस्था कार्यरत आहे, 50 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे आणि आज जर आपण संस्थेचं सभासद व्हायला गेलो, जर आपण पात्र असलो सभासदत्व मिळवायला आणि आपण अर्ज केला सभासदत्वासाठी, सभासद मिळवण्यासाठी, तर आपल्यालाही ते सभासदत्व मिळू शकतं. म्हणून इथं म्हटलेलं आहे या व्याख्येमध्ये, संस्थेच्या नोंदणीनंतर सदस्य म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती. एक सभासदत्व देण्याची प्रोसिजर असते. सभासदत्वाचा अर्ज केल्यानंतर आपण नंतर अभ्यासणार आहोत हे, तर त्या प्रोसिजरनुसार ज्या व्यक्तीला सभासद म्हणून, सदस्य म्हणून, संस्थेचा सदस्य म्हणून दाखल करून घेतलेला आहे त्या व्यक्तीला सभासद असं म्हणायचं. अर्थात या ठिकाणी नाममात्र सभासद हा एक प्रकार आहे सभासदत्वाचा सहकारी संस्थेच्या. सहयोगी सभासद हा सुद्धा एक प्रकार आहे, त्यांचाही आपण नंतर अभ्यास करणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला सहकारी संस्थेचा सभासद या शब्दाचा अर्थ आणि सहकारी संस्थेचा सभासद याची व्याख्या जी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये केलेली आहे ती या ठिकाणी आपण बघितलेले. थोडक्यात काय, तर सहकारी संस्था ज्याने स्थापन केलेली आहे त्याला सभासद असं म्हणायचं आणि ज्याने सहकारी संस्थेचं भाग भांडवल खरेदी केलेलं आहे त्यांना सहकारी संस्थेचं सभासद असं म्हणायचं. म्हणजेच सर्वोच्च स्थानी असणारा घटक आहे संस्थेच्या दृष्टीने, संस्थेच्या संघटन रचनेमध्ये. कारण तो मालक आहे, सभासद हा मालक आहे आणि त्यामुळे तो सर्वोच्च स्थानी आहे. तर सभासद म्हणजेच मालक, सभासद म्हणजे सहकारी संस्थेचा मालक, हे लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. यानंतर आपण बघू सभासदाची पात्रता. सहकारी संस्थेचं सभासद कोणाला होता येतो. तर
सहकारी संस्थेचा सभासद कोणाकोणाला होता येतं, तर पहिलं म्हणजे सज्ञान व्यक्ती. सभासदत्व ज्याला मिळवायचं आहे, जी इच्छुक आहे ती व्यक्ती सज्ञान असायला पाहिजे. सज्ञान म्हणजे सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे, वयाची 18 वर्ष पूर्ण करणारी व्यक्ती. ज्या व्यक्तीच्या वयाला 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशी व्यक्ती सज्ञान व्यक्ती समजली जाते आणि भारतीय करार कायद्यानुसार ती करार करायला पात्र असते आणि म्हणून अशा व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासद होता येतो. आणि कोणाला होता येतं, संस्थेच्या कार्यक्षेत्रातील व्यक्ती. सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळवायला इच्छुक असणारी व्यक्ती ही संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये येणारी असली पाहिजे. सज्ञान आहे म्हणून सभासदत्व दिलं जातं असं नाही, सज्ञान पाहिजेच, पण ती व्यक्ती ही संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारी असली पाहिजे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जर शिक्षकांची सहकारी पतसंस्था असेल तर त्या पतसंस्थेचं सभासदत्व मिळवणारी व्यक्ती, सभासदत्व मिळवायला इच्छुक असणारी व्यक्ती ही शिक्षक असायला पाहिजे. हे व्यावसायिक कार्यक्षेत्र आहे. संस्थेला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्षेत्र असतात, भौगोलिक कार्यक्षेत्र, व्यावसायिक कार्यक्षेत्र. त्या कार्यक्षेत्रामध्ये ती येणारी व्यक्ती असली पाहिजे. कोणाला होता येतं सभासद, विद्यार्थ्यांना. विद्यार्थी म्हटल्यानंतर तो साधारणतः आपण असा अभ्यास केला तर पहिली पासून म्हणजे शाळेमध्ये जो जातो तो विद्यार्थी, पहिली दुसरी तिसरी या वर्गामध्ये जो जातो, पुढे अगदी महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये शिकतो तो विद्यार्थी, शाळा महाविद्यालयामध्ये, तर असा विद्यार्थी. मग आता विद्यार्थ्याला वयाची अट नसते. पहिलीमध्ये शिकणारा विद्यार्थी काय सज्ञान नसतो, 18 वर्षापेक्षा त्याचं वय कमी असतं, मग तो कसा सभासद होऊ शकतो. तर शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यासाठी जर ग्राहक सहकारी संस्था असेल, विद्यार्थ्यासाठी स्थापन केलेली सहकारी संस्था असेल तर त्या संस्थेचं सभासदत्व हे विद्यार्थ्याला त्याच्या वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली नसताना सुद्धा मिळतं, द्यावं लागतं. तो विद्यार्थी असला पाहिजे आणि तो ज्या शाळेमध्ये ज्या महाविद्यालयामध्ये शिकतो त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी ते ग्राहक भांडार किंवा सहकारी संस्था असली पाहिजे आणि मग त्याला सभासदत्व मिळवता येतं, मिळत असते, त्यानं मागायचं दिलं जाईल. आणि कोणाला होता येतं सभासद, नोंदणीकृत संस्था या सहकारी संस्थेचा सभासद होऊ शकतात. आता नोंदणीकृत संस्थेमध्ये कोणकोणत्या संस्था येतात ते बघा. शैक्षणिक संस्था, शाळा महाविद्यालय चालवणाऱ्या संस्था असतात, क्रीडा मंडळ असतात, गावागावामध्ये सांस्कृतिक मंडळ असतात, या रजिस्टर असायला पाहिजे ना या संस्था, शासन दरबारी त्यांची नोंद झालेली असायला हवी, त्यांना सभासद होता येतं. भागीदारी संस्था, या वर्षी आपण अभ्यासलं, ज्या भागीदारी संस्था 1932च्या भारतीय भागीदारी कायद्यानुसार अस्तित्वात आलेल्या असतात, म्हणजे ज्या अस्तित्वात आल्या त्या कशामुळे आलेल्या असल्या पाहिजे, लेखी करारानुसार. भागीदारी तोंडी करार, लेखी करार अशा दोन पद्धतीने भागीदारी संस्था अस्तित्वात येतात. लेखी करारानुसार म्हणजेच नोंदलेली संस्था, लेखी करारानुसार जी नोंदणीकृत संस्था असेल ती सहकारी संस्थेची सभासद होऊ शकते. कंपनी, वेगवेगळ्या कंपन्या असतात, तुम्हाला माहिती आहे. कंपनी कायद्यानुसार 2013चा जो भारतीय कंपनी कायदा आहे त्यानुसार जी नोंदलेली संस्था असेल ती सभासद होऊ शकते. सार्वजनिक विश्वस्त संस्था, ट्रस्ट म्हणतो ना आपण, ते जे ट्रस्ट आहेत ते ट्रस्ट, मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा 1860 नुसार जे ट्रस्ट रजिस्टर आहेत, नोंदणीकृत आहेत, त्यांना सभासद होता येतो. सहकारी संस्था दुसऱ्या सहकारी संस्थेचे सभासद होऊ शकते. स्थानिक स्वराज्य संस्था, आपल्या गावामध्ये असणारी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, या सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ना, या विशिष्ट कायद्यानुसार अस्तित्वात आलेल्या असतात, त्यामुळे यांनाही सभासद सहकारी संस्थेचं होता येतं. शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल
केंद्र आणि राज्य सरकार यांना सुद्धा सहकारी संस्थेचे सभासद होता येते. अर्थात केंद्र आणि राज्य सरकार सगळ्याच सहकारी संस्थांचं सभासदत्व स्वीकारत नाही, तर विशिष्ट प्रकारच्या संस्थांचं सभासदत्व या म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारकडून स्वीकारलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज सभासद कोणाला म्हणायचं ते बघितलं आणि सभासद कोणाकोणाला होता येतो. तर सभासद म्हणजे काय, तर सहकारी संस्थेची स्थापना ज्याने केलेली आहे, ज्यांची नावं नोंदणी अर्जात असतात किंवा ज्याने भागभांडवल खरेदी केलेलं असतं संस्थेचं, अशांना संस्थेचं सभासद म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. त्यानंतर सभासदाची पात्रता कोणाला होता येतं सभासद, तर वय वर्ष 18 पूर्ण झालेली व्यक्ती असली पाहिजे, संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणारी ती व्यक्ती असली पाहिजे, विद्यार्थ्याला सुद्धा सहकारी संस्थेचं सभासद होता येतं. वेगवेगळ्या कायद्याखाली नोंदलेल्या ज्या संस्था आहेत, म्हणजे शैक्षणिक संस्था, भागीदारी संस्था, कंपनी, संयुक्त भांडवली कंपन्या, सार्वजनिक विश्वस्त संस्था, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांना सुद्धा एखाद्या सहकारी संस्थेचं सभासदत्व मिळवता येतं आणि केंद्र आणि राज्य सरकार यांना सुद्धा एखाद्या सहकारी संस्थेचं सभासद होता येतं. आज या ठिकाणी आपण सभासद आणि सभासदत्व मिळवण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता किंवा सभासदाची पात्रता या भागाचा अभ्यास केलेला आहे. हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टीने. सभासद या भागावरती संज्ञा स्पष्टीकरणाचा 2 मार्कचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळं दृष्टीनं वाचून ठेवा, सभासद कोणाला म्हणतात ते, आणि 5 मार्क्ससाठी सभासदाची पात्रता विचारली जाते. तेव्हा हा सुद्धा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही सभासद संज्ञा स्पष्ट करा. सभासद ही संज्ञा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि पुस्तकामध्ये दिलेलं आहे सभासदाची पात्रता, ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. हा भाग पुस्तकामध्ये दिलेला आहे, तो पुन्हा पुन्हा वाचा. पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर तुमच्या हा भाग लक्षात येईल. व्हिडिओ ऐका, वाचा, परत व्हिडिओ ऐका, वाचा, म्हणजे तुम्हाला हा भाग स्मरणात ठेवणं सोपं जाईल. या दिवशी या तासिकेला आपण या भागाचा अभ्यास केला. उद्याच्या तासिकेला आपण याच्या पुढील भागाचा अभ्यास करू.